चला कमळाची बटणे दाबून नवे अंबरनाथ घडवूया. या घोषवाक्याने आज अंबरनाथमध्ये परिवर्तन पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युतीतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही जनचळवळ आयोजित करण्यात आली होती. भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढलेल्या मोर्चात नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या पदयात्रेत भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त अंबरनाथसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शहरात बदल हवा आहे असा ठाम संदेश नागरिकांनी या मोहिमेतून दिला. यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार ज्योती डोंगरे, मंजू धल, ऐश्वर्या मोटे, मलप्पा सांगोलीकर, रुपाली लठ्ठे, महेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना तेजश्री करंजुले पाटील म्हणाल्या की विकास, विश्वास आणि पारदर्शकता हेच माझे अंबरनाथसाठी वचन आहे. नागरिकांच्या आशीर्वादानेच परिवर्तन शक्य आहे. या मोहिमेमुळे शहराच्या राजकीय वातावरणात नवी ऊर्जा संचारली आहे. जसा हा खूप मोठा मंत्र आहे मोदीजींचा, तोच मंत्र मी आत्मसात केलेला आहे. आणि खाण्याचा तर प्रश्नच नाहीये त्याच्यामुळे. आणि जसं बघा, मी तुम्हाला सांगते की पॅरेंटच चांगला असेल तर खालचे लोक पण घाबरतात, बरोबर आहे. त्या मुलांना पण तेच मिळतं, म्हणजे ते लोक पण घाबरणार. तसंच जर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जर नगराध्यक्ष जर तुमचे न खाणारे असतील तर नक्कीच नगरसेवक त्याच लाईनला चालतील, असं मला पूर्ण भरोसा आहे. आपण आपल्या आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज आपण बरेचसे इथे मोठा समुदाय जमलेले आहे भ्रष्टाचारी विरोधात. तर आपण याबाबत लोकांना काय आव्हान करतो? आव्हान इतकंच आहे माझ्या लोकांना की भ्रष्टाचार मुक्त, कारण की इतके वर्ष फक्त भ्रष्टाचारामुळे आपलं अंबरनाथ शहर हे मागे पडलेलं आहे आणि अंबरनाथला पोखरला गेलेलं आहे. आता पुढे जायचं असेल अंबरनाथला तर भ्रष्टाचार मुक्त केलं पाहिजे. आणि जे पैसे, जे निधी आपल्या सरकारला, आपल्या अंबरनाथ शहराला मिळतोय त्याचा पै ना पै त्या कामासाठीच उपयोग केला जाईल, असं मी सगळ्यांना आवाहन करते की त्यांनी भ्रष्टाचारांना साथ न देता आम्हाला साथ द्या आणि विकासाला साथ द्या. भ्रष्टाचार तसं पाहिलं तर ह्या अंबरनाथला लागलेली एक मोठी कीड आहे आणि ही वाळवी आपल्या जर संपवायची असेल तर हिला पेस्टिसाइड वापरणं फार गरजेचं आहे. आणि पेस्टिसाइड म्हणजे मताच्या रूपाने जनतेने जनजागृती करावी आणि येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं, म्हणजे ही वाळवी संपुष्टात येईल. आपल्याला माहीत असेल की गेल्या अनेक वर्षापासून या अंबरनाथवर ज्या पक्षाची सत्ता आहे, जे नगराध्यक्ष होऊन गेले ते 7वी 8वी शिकलेले नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले. वाटेल तिथं सह्या करणं, वाटेल तसा भ्रष्टाचार करणं, कायद्याचं भीती नसणं आणि जंगलराज आजपर्यंत चालू होतं. त्याच्यामुळं नागरिक त्रस्त आहे, नागरिक सुविधाचा बोजवारा वाजलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट घेणारे हेच नगरसेवक. मग जनतेने आता ठरवायचं आहे की नगरसेवक निवडून द्यायचं आहे का कॉन्ट्रॅक्टरला निवडून द्यायचं आहे. कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, संडासचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, झाडूचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, माणसं सप्लाय करायचं काम यांचंच. म्हणजे याच्यातून इतका मोठा भ्रष्टाचार झालेला अंबरनाथमध्ये की अंबरनाथची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झालेली आहे. तेजश्री ताईंनी सांगितले सुमारे 700 करोड रुपयाचं बजेट असलेली ही आमची नगरपालिका. मग एक कोणाच्या हातात देणार तुम्ही? आता तेजश्रीताई ह्या CA झालेल्या आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे 11-12 वर्षाचा या अकाउंटिंग सेक्शनमधला, तर कमीत कमी अंबरनाथमध्ये जर असे उच्च शिक्षित उमेदवार निवडून गेल्यानंतर कमीत कमी भ्रष्टाचाराला आळा बसल. आणि एक 7वी 8वी शिकलेल्या याच्या इस्माकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही? तर माझं एवढंच जनतेला विनंती आहे की आपण येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये हे जंगलराज आणि भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ करा. आपल्यासाठी एवढीच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आपण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मगाशी याचा देखील उल्लेख केला का अंबरनाथमध्ये काही पाकिटमार आहेत? आता हे पूर्वी कसे होते पाकिट मारायचे ट्रेनमध्ये, पण ते आता काहीतरी हे असे नाही तर असे पाकिट मारतात लोकांचं. आता पहिले कसं रुपयावर होतं, आता मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयाची पाकिटं मारतात. हे इतक्या भ्रष्टाचार आहे की आता तेजश्री ताई आल्याच्या नंतर सगळ्यांना कळेल की कोणी कोणी किती खाल्लेत, त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे.